नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. आज वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झाली नाही किंवा वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अलायन्स झालं नाही म्हणून बरेचशी लोक बडवून घेताना दिसत आहेत. पण वंचित बहुजन आघाडीची गरज पुढच्या इलेक्शनला पडणार नाही याची व्यवस्था शरद पवारांनी 2019 पासूनच सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये लक्ष्मण मानेला फोडणं असेल, लक्ष्मण माने बाळासाहेब आंबेडकरांसोबत होते. सुकुमार कांबळेसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांसोबत होता. लक्ष्मण माने असेल, सुकुमार कांबळे असतील, ह्या लोकांना जर बौद्धांचा आधार सोडला तर बाहेर कोणी कुत्रंसुद्धा ओळखत नाही. बौद्धांच्या जीवावर मोठ्या झालेल्या ह्या अवलादी आज बौद्धांचंच नेतृत्व नाकारताना आणि ते संपवताना सुद्धा दिसत आहे. लक्ष्मण मानेंनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व उभं केलेलं आहे. तो सुरुवातीपासूनच शरद पवारांचं पिल्लू आहे याबद्दल बोलण्यात अजून वेळ घालवणं पण चुकीचं आहे. पण जो सुकुमार कांबळे बाळासाहेब आंबेडकरांच्या मागील काही सभांमध्ये जोरजोरात बेंबीच्या देटा परूडपासून बोंबलत होता, तो सुकुमार कांबळेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच चेला आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. या लोकांनी ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला आणि हिंदू धर्म त्यागला त्यावेळेस यांचं पुनर्वसन करण्याचं काम बौद्धांनी केलेलं आहे. आणि आपल्याच जीवावर मोठे होऊन, बौद्धांच्याच पैशावर मोठे होऊन, सुकुमार कांबळे असेल, अजिंक्य चांदणे असेल, एकच व्यक्ती या सगळ्या धर्मांतराच्या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रामाणिक राहिला, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुद्धा प्रामाणिक राहिला, तो म्हणजे एकनाथ आव्हाड जिजा. आणि दुसरा व्यक्ती म्हणजे आपले औरंगाबादचे GS दादा कांबळे. ह्या दोन जर व्यक्ती सोडल्या तर बाकी सगळ्यांनी बौद्धांचा फक्त कामापुरता वापर केलेला आहे. आत्ता काही दिवसापूर्वी तर सुकुमार कांबळेंनी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया नावाची पार्टी काढलेली आहे. आपण एकीकडे आरटी काढली म्हणून, बार्टी समर्थक आरटी काढली म्हणून मातंगांचा विरोध करतो, पण दुसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपवण्यासाठी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाकारण्यासाठी, रिपब्लिकन चळवळ नाकारण्यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची सुद्धा स्थापना इथल्या धर्मांतरित मांगांनी मिळून काढलेली आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांना पर्यायी लोक निर्माण करण्याचं काम मागच्या बऱ्याचशा वर्षापासून शरद पवारांनी केलेलं आहे आणि त्याची फळं आता ही 2024च्या इलेक्शनमध्ये शक्यतो शरद पवारांना मिळण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा BJP सत्तेवर येण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी काय केलं? आत्ता आपल्यातला दीपक केदार तिकडे गेला. वामन मेश्राम जो ढेकणासारखा इतके दिवस बाबासाहेब आंबेडकर सांगून बौद्धांचं शोषण करत होता, तो सुद्धा वामन मेश्राम आज शरद पवारच्या मांडीवर जाऊन बसला. दीपक केदार ज्याला चळवळीमध्ये किंमतच नाही, त्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष त्याच्यासोबत बसवून त्याचं प्रेझेंटेशन करून देतो आहे. आलं लक्षात? म्हणजे बौद्धांच्या चळवळीच उभ्या राहिल्या नाही पाहिजेत यासाठी प्रस्थापित लोक आपल्यातल्या चमच्यांना जवळ बसवून त्यांचं प्रेझेंटेशन द्यायला लागलेली आहेत. मुळात आपल्या चळवळीमध्ये पोरं उभं करण्याचं काम, त्यांना प्रेझेंट करण्याचं काम आपल्या चळवळीतल्या लोकांनी करायला पाहिजे. पण हे करण्याचं धाडस आता प्रस्थापित चळवळी दाखवत आहेत, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले दाखवत आहेत. तर 2019मध्ये झालेल्या निवडणुकांच्या नंतर शरद पवारांनी बाळासाहेबांसोबत असणारा एक माणूस बाजूला काढला. तेही तसे गद्दारच होते, ते सुद्धा बाजूलाच निघून गेले. आणि आज त्याच सगळ्या ते सगळे गद्दार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर एकत्र झालेले आहेत.
मग ते लक्ष्मण माने असेल, सुकुमार कांबळे असेल, अजिंक्य चांदणे असेल, जे वामन मेश्राम असेल, तुमचा दीपक केदार असेल, ही सगळी लोक एकत्र करून बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची आवश्यकता महाविकास आघाडीला नाही असं भासवण्याचा प्रयत्न शरद पवार आणि टीमकडून चालू आहे. एकीकडे मीडियामध्ये वेगळ्या बातम्या पसरवायच्या, इंटरनली वेगळंच वर्तन करायचं. यामुळं शरद पवार हे सुद्धा विश्वासार्ह नेतृत्व राहिलेलं नाही. म्हणूनच अजित पवारांनी सुद्धा बंड केलेला आहे. त्याच्यामागे अजित पवारांचे घोटाळेच आहेत असं नाही, याच्यामध्ये आंतरिक कलह पण फार मोठ्या प्रमाणात आहे. माझं जो मान्य करील तोच चांगला आणि माझं जो मान्य करणार नाही तोच चुकीचा, ह्याच हुकुमशाहीला विरोध करून अजित पवारांनी बंड केलेला आहे. आणि कदाचित बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा हीच शरद पवारांची नीती, म्हणजेच प्रस्थापित मराठ्यांची नीती, आम्ही तेच शहाणे, आम्ही तेच सर्वश्रेष्ठ, आम्ही तेच उच्च, आम्ही जे दिलं तेच तुम्ही खावं, ही जी शरद पवारांची नीती आहे ही बाळासाहेब आंबेडकरांना कालही मान्य नव्हती आणि आजही मान्य नाही. आपल्यातल्या काही दलालांना तर आपल्यातलेही त्यांना म्हणता येणार नाही, पण संघटनांच्या नावाने, पक्षांच्या नावाने, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, बुद्धाच्या चळवळीच्या नावाने आपल्या लोकांना बऱ्याच प्रमाणामध्ये गुमराह करण्याचं काम करणाऱ्या लक्ष्मण माने, सुकुमार कांबळे वगैरे ह्या लोकांना हाताशी धरून शरद पवारांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आता बौद्ध लोक नाहीत असा स्वतःचाच भास करून घेतलेला आहे. पण त्याचं उत्तर शरद पवारला या लोकसभेमध्ये तर नक्कीच मिळणार आहे आणि पुढच्या विधानसभेमध्ये सुद्धा मिळेलच. ही जी काही काँग्रेसमध्ये असलेली किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली फोडो आणि राज्य करा जी नीती आहे, ही नीती वेळोवेळी इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी आपल्या विरोधात वापरलेली आहे आणि ती आत्ताही वापरत आहेत. फक्त एवढंच आहे की आपल्यातल्या काही बेसलेस लोकांनी त्यांना बळी जाणं हे ते स्वतःला पुरुषार्थ समजत आहेत, त्यांचा स्वतःतला पुरुषार्थ समजत आहेत. तर हा पुरुषार्थ नाही तर तुम्ही तुमच्याच पायावर हाताने धोंडा टाकून घेताय. शरद पवार यांनी आत्तापर्यंत कुठल्याही बौद्ध नेत्याला मोठं केलेलं नाही. ज्या वेळेस त्यांची मजबुरी असते त्या वेळेस त्या मजबुरीचा कालावधी निघून जाण्यासाठी किंवा मजबुरीचा वेळ निघून जाण्यासाठी ते त्यांचा वापर करून घेतात, छोटी मोठी पदं देतात आणि त्याला नंतर जिथे आहे तिथे थांबवून टाकतात. रामदास आठवले आज राजकारणात जिवंत आहेत कारण त्यांनी शरद पवार आणि काँग्रेसच्या मुंडक्यावर पाय देऊन BJP सोबत हातमिळवणी केलेली आहे ना. तर ही ताकद करण्याचं सामर्थ्य ह्या चल्या चपाट्यांमध्ये नाही. त्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांची गरज महाविकास आघाडीला पडू नये यासाठी ही सगळी लोकं जी काम करत आहेत, सुकुमार कांबळे झाला, वामन मेश्राम झाला, दीपक केदार झाला, लक्ष्मण माने झाला, ही सगळी लोकं बाळासाहेब आंबेडकरांचं जे काही बौद्धांच्या मतांवर जे काही अधिराज्य आहे हे नाहीच हे पटवून सांगण्यासाठी शरद पवारांसोबत जाऊन बसलेली आहेत. यांनासुद्धा आपण येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारामध्ये दिसतील किंवा येऊन काहीतरी बोलतील यावर सुद्धा लक्ष ठेवून राहणं काळाची गरज आहे.